हॅलो एव्हरीवन. आपण या ठिकाणी बघणार आहेत बुलिमिया नर्वोसा आणि अनोरेक्सिया नर्वोसा. ओके, हे ऑब्युसिटी डिसऑर्डर्स आहे, बिहेवियर डिसऑर्डर्स आहे इन चिल्ड्रन्स मध्ये किंवा फिमेल्स मध्ये सुद्धा आपण हे बघू शकतो. ओके, बुलिमिया नर्वोसा आपण बघणार आहेत की इट इज कॅरेक्टराइज्ड बाय एपिसोडिक ऑफ ब्रिंगिंग ईटिंग फॉलोड बाय फीलिंग ऑफ गिल्ट, ह्युमिलेशन, ओके, डिप्रेशन अँड सेल्फ कंडम्नेशन. ओके, या टाईपमध्ये काय होणार आहेत की सेल्फ ब्लेमिंग होणार आहेत, पेशंट किंवा बेबी काय करणार आहेत, ओव्हर इटिंग करणार या ठिकाणी. ओके, हा एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला आहे त्यामध्ये. मोर कॉमन इन फर्स्ट डिग्री लाईक बायोलॉजिकल रिलेटिव्ह ऑफ पीपल विथ बुलिमिया, specific areas of chromosomes 10p linked to families with a history of bulimia, possible role of serotonin levels in brains. त्यानंतर society's emphasis in appropriate and changing family distribution or conflict. त्यानंतर sexual abuse असेल, ओके, learn maladaptive behavior, ओके, struggle for control of self identify. ओके, त्यानंतर क्लिनिकल फीचर्स काय असणार, ओव्हर ईटिंग केल्यामुळे वेट गेन होणार. त्याचं डायग्नोसिस काय करणार आपण, हिस्ट्री कलेक्शन, लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण काय काय फॉलो करणार आहेत, जसे की ब्लड ग्लुकोज लेवल असेल, सेरम इलेक्ट्रोलाइट लेवल असेल. ओके, मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघणार आहेत, सायकोथेरपी, TCS, ओके, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअप्टेक इनिबिटर, हॉस्पिटलायझेशन करणार पेशंटला कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये. त्यानंतर सोशल प्रॉब्लेम इन चिल्ड्रन, जसं की लाईक ज्युव्हेनाइल डेलिक्वेन्सी. ज्युव्हेनाइल डेलिक्वेन्सी मीन्स काय होणार आहे, त्यानंतर ऑफन जे पण पर्सन असतात जे की होम लेफ्ट करतात, ओके, एनी बिफोर 18 इयर्समध्ये. ओके, त्यांना आपण ज्युव्हेनाइल डेलिक्वेन्सीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर काय, रॅपिड अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रियलायझेशन, सोशल चेंजेस, चेंजिंग लाईफस्टाईल, इन्फ्लुएन्स ऑफ मास मीडिया. समटाईम्स लोक जे चाइल्ड असतात ते काय करतात, मास मीडियावर जास्त फोकस करतात, म्हणून ते चेंज होण्याचा प्रयत्न करण्यासाठी होम लेफ्ट करतात. चेंज इन मोरल स्टँडर्ड्स अँड व्हॅल्यू सिस्टम, lack of educational opportunities, some people are not affordable for the education. Okay, poor economical condition is there, unsatisfactory condition at school age and colleges. Okay, contributing factor like that काय, what healthy student teacher relationship, lack of discipline, aggressive, dishonest, okay, addictive. त्यानंतर रिजिड अनडिसिप्लिन पॅरेंट्स असेल, त्यांना प्रॉपरली डिसिप्लिन पॅरेंट्स नसेल, जी कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. त्यानंतर आहे डेलिक्वेंट बिहेवियर, म्हणजे काय ना, ठेफ, ब्लर्गी, लाईंग. त्यानंतर ट्रॉनिक फ्रॉम स्कूलर, ओके, रनिंग अवे फ्रॉम होम, हॅबिच्युअल डिस्टर्बन्स, फाईट्स. ओके, त्यानंतर आहे अनगव्हर्नल बिहेवियर, ओके, मिक्सिंग विथ अँटी सोशल गँग, क्रुएलिटी टू ॲनिमल, ओके, डिस्ट्रक्टिव्ह ॲटिट्यूड, मर्डर, सेक्शुअल असॉल्ट. ओके, हे काय झालं, डेलिक्वेन्सी बिहेवियर झाले. ओके, त्यानंतर आपण त्याला प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, एलिमिनेट कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर त्याचे आपण करू शकतो, एम्फेसाइज करू शकतो हेल्दी प्रॉपरली फॅमिली एन्व्हायरमेंट, त्यांना प्रॉपरली एज्युकेट करू शकतो. प्रॉपरली आपण स्कूल गोईंग चिल्ड्रन्सला आपण प्रॉपरली एज्युकेट करू शकतो, त्यांना प्रॉपरली रिलेशन सांगू शकतो की फॅमिली मेंबर्स काय, ओके, त्यांचा बिहेवियर चेंज करायचा आहे, फुलफिल बेसिक नीड्स प्रॉपर प्रोव्हाइड करायचं, त्यांना प्रोव्हाइड एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज द्यायच्या, त्यांना स्पोर्ट्स असेल, एक्झरसाईज असेल, रिक ॲक्शन असेल, किंवा हेल्दी टीचर्स थॉट्स रिलेशनशिप. ओके, त्यानंतर डेलिक्वेंट चाइल्ड नीड्स सिम्टमॅटिक ॲटिट्यूड विथ नेसेसरी गायडन्स, काउन्सिलिंग, मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर. ओके, त्यांना आपण प्रॉपरली गायडन्स अँड काउन्सिलिंग करायचं आहे, त्यांचं जे पण बिहेवियर असेल, ओके, ते चेंज करण्यासाठी. त्यानंतर अजून बघणार आपण प्रिव्हेन्शन. नंतर आपण अजून प्रिव्हेन्शन कोणते करू शकतो, जसं की त्यांना हेल्प कोणत्या गोष्टीने होईल अशा गोष्टी करायच्या. ओके, सेंटर्स ओपन करायचे, सायकेट्रिस्टकडे त्यांना घेऊन जायचं, काउन्सिलिंग करायचं. ओके, पिडियाट्रिकला दाखवायचं, सम बिहेवियर चेंजेस इज देअर सपोज त्यांच्यामध्ये. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्स जी आहे ती प्रॉपरली एज्युकेट करणार चिल्ड्रन्सला, ओके, प्रॉपरली फूड प्रोव्हाइड करणार, एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. ओके, त्यानंतर मॉडिफिकेशन करणार त्यांच्या बिहेवियरमध्ये. ओके, या ठिकाणपर्यंत तुम्हाला समजलं आहे. ओके, थँक्यू.